नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, थोर गुंतवणूकदार वॉरन बफेट यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे की एका ठिकाणाहून 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 ठिकाणाहून 1 रुपया कमवणे हे कधी पण फायद्याचे होते. त्यांचे सरळ म्हणणे असे आहे की आपण आपल्या कमाईच्या नवीन मार्गांचा शोध हा सतत घेत राहिला पाहिजे. आपण आपला नोकरी किंवा उद्योगधंदा करताना त्याबरोबरच एखादा छोटासा का होईना जोडधंदा म्हणजे ज्यालाच आपण साईड बिझनेस म्हणतो तो आजच्या महागाईच्या काळात करणे फार गरजेचे झाले आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये स्टॉक मार्केटमधून पैसे कमवणे हे फार सोपे झाले आहे. त्यामध्ये इंट्राडे, फ्युचर्स, ऑप्शन्स, इन्व्हेस्टमेंट आणि कम्युनिटी असे पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यामधून आपल्यातील बरेच जण आज बऱ्यापैकी पैसे हे कमवत आहेत. त्यातीलच पैसा कमवण्याचा एक मार्ग म्हणजे IPOला अप्लाय करणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा IPO म्हणजे काय, तो आपला पैसा कमवण्याचा नवीन मार्ग कसा होऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण IPO म्हणजे काय हे थोडक्यात समजून पाहू. यालाच आपण म्हणतो इनिशियली पब्लिक ऑफरिंग. ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे एखादी खाजगी कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्या कंपनीचे शेअर्स इनिशियली म्हणजे प्रथमच पब्लिकसाठी म्हणजे जनतेसाठी ऑफर करतात आणि ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित होते. या IPOमुळे जी कंपनी आहे ती आपल्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड होते आणि त्यानंतर त्या कंपनीचे शेअर्स हे स्टॉक एक्सचेंजद्वारे खरेदी विक्री हे केले जातात. मित्रांनो, आता आपल्याला IPOमधून फायदा कसा होतो हे थोडक्यात समजावून पाहू. यासाठी आपल्याला IPO संदर्भात 2 व्याख्या माहीत असणे गरजेचे आहे. एक म्हणजे इश्यू प्राईस आणि दुसरं म्हणजे लिस्टिंग प्राईस. ज्यावेळेस आपण IPOसाठी अप्लाय करतो त्यावेळेस आपण लॉटमध्ये अप्लाय करतो आणि त्यावेळी त्या लॉटमधील पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअरची प्राईस ही ठरवलेली असते. ती प्राईस म्हणजे त्या IPOची इश्यू प्राईस. त्यानंतर तो IPO आपल्याला अलोकेट होतो. एका डेटला त्या IPOची लिस्टिंग होते आणि त्या लिस्टिंग वेळी त्या IPOची जी किंमत असते ती त्या IPOची लिस्टिंग प्राईस असते. लिस्टिंग प्राईस ही इश्यू प्राईसपेक्षा कमी पण असू शकते आणि जास्त पण असू शकते. लिस्टिंग प्राईस जर इश्यू प्राईसपेक्षा जास्त असली तर त्या IPOमधून आपल्याला फायदा होतो आणि त्या IPOला आपण म्हणतो की हा IPO प्रीमियमवर लिस्ट झाला. आणि जर लिस्टिंग प्राईस ही इश्यू प्राईसपेक्षा कमी असेल तर त्या IPOमधून आपल्याला तोटा होतो आणि त्यावेळी त्या IPOला म्हणतो की हा IPO आपला डिस्काउंटवर लिस्ट झाला. आता आपण एक उदाहरण पाहू. बजाज हाऊसिंग फायनान्स हा आत्ताच लेटेस्ट आलेला IPO आहे आणि ह्या IPOचा एक लॉट हा 214 शेअरचा होता आणि त्या एका शेअरची किंमत ही 70 रुपये होते. तर त्या IPOची इश्यू प्राईस झाली 70. त्यानंतर हा IPO ज्यावेळेस लिस्ट झाला त्यावेळेस त्याची लिस्टिंग प्राईस होती 150 रुपये. आता 150 वजा 70 म्हणजे 80. तर तो IPO 80 रुपये प्रीमियमवर लिस्ट झाला आणि हे जर टक्केवारीत पाहिले तर 114% प्रीमियमवर लिस्ट झाला. आता एखाद्या व्यक्तीने बजाज हाऊसिंग फायनान्सच्या एका लॉटसाठी अप्लाय केले असेल आणि त्याला जर एक लॉट हा अलोकेट झाला असेल तर त्याचा एकूण फायदा हा 214 गुणिले 80 म्हणजे 17,120 रुपये फायदा त्याला झालेला असेल. असे IPOच्या माध्यमातून आपण पैसे हे कमवू शकतो. मित्रांनो, IPOमधून होणारा फायदा आणि तोटा समजण्यासाठी आपण एक छोटासा ॲनालिसिस करणार आहोत. 2024 या आर्थिक वर्षामध्ये आत्तापर्यंत 60 IPO आलेले आहेत. त्यातील 49 IPO हे प्रीमियममध्ये म्हणजे फायद्यात लिस्ट झालेले आहेत आणि फक्त 11 IPO असे आहेत जे डिस्काउंटमध्ये म्हणजे तोट्यात लिस्ट झालेले आहेत. प्रीमियममध्ये लिस्ट झालेले 4 IPO असे आहेत ज्यांनी आपल्याला 100% पेक्षा जास्त प्रीमियम हा दिलेला आहे. 3 IPO असे आहेत
ते IPO हे 75 ते 100% प्रीमियममध्ये लीज झालेले आहेत. 7 IPO असे आहेत जे 50 ते 75% या रेंजमध्ये प्रीमियमवर लीज झालेले आहेत. त्यानंतर 12 IPO असे आहेत जे 25 ते 50% या प्रीमियममध्ये लीज झालेले आहेत आणि यातील 23 IPO असे आहेत ते 0 ते 25% या प्रीमियममध्ये लीज झालेले आहेत आणि 11 IPO असे आहेत की जे डिस्काउंट म्हणजे निगेटिव्हमध्ये लिस्ट झालेले आहेत. आपण जर तोट्यात म्हणजे डिस्काउंटमध्ये लिस्ट झालेल्या IPOची टक्केवारी काढली तर ती फक्त 18% आहे आणि जास्तीत जास्त डिस्काउंट म्हणजे तोटा हा 16% झालेला आहे. या तोट्यामधून सुद्धा आपल्याला जर वाचायचे असेल तर आपण काय करायचे, ज्यावेळेस आपण IPOसाठी अप्लाय करतो त्यावेळी आपण IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे GMP पाहायचा आणि ज्या IPOचा GMP हा 30% जास्त आहे अशाच IPOसाठी जर आपण अप्लाय केले तर आपला तोटा हा IPOच्या गुंतवणुकीमध्ये कधीच होणार नाही, आपला नेहमी फायदाच होणार आहे. आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे ज्या IPOचा GMP म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम हे जास्त असते तो IPO हा ओव्हर सबस्क्राईब होत असतो, तो 100% आणि आता तर 200% ओव्हर सबस्क्राईब होत आहे आणि त्यावेळेस तो IPO अलाउट होण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. पण त्यावर पण एक सोल्युशन आहे. ज्यावेळेस आपण IPOसाठी अप्लाय करतो त्यावेळेस आपल्या घरातील प्रत्येकजण म्हणजे तुमचे आई वडील असतील, तुमची मिसेस असेल, तुमचे भाऊ बहीण असेल, या प्रत्येकाच्या डीमॅट अकाउंटमधून एका लॉटसाठी अप्लाय हे करायचे आहे आणि त्यावेळी आपले IPO मिळण्याचे चान्सेस हे वाढणार आहेत. मी एक उदाहरण सांगतो. मी बजाज हाऊसिंग फायनान्स या IPOचे 2 ॲप्लिकेशन केलेले होते, एक माझ्या नावाने आणि एक माझ्या मिसेसच्या नावाने. त्यावेळेस मला एक लॉट हा अलाउकेट झालेला होता. एक माझा मित्र आहे त्याने 8 डीमॅट अकाउंटमधून 8 लॉटसाठी ॲप्लिकेशन केले होते, त्याला 5 लॉट मिळाले. म्हणजे आपण आत्ताच पाहिले एका लॉटमधून झालेला फायदा हा 17,120 रुपये आहे, गुणिले 5 म्हणजे त्याला एकूण फायदा हा 85,600 रुपये झालेला होता. असे आपण IPOच्या माध्यमातून पैसे हे कमवू शकतो. शेअर बाजारामध्ये प्रवेश करणाऱ्या नवख्या गुंतवणूकदारांसाठी IPO ही एक पहिली पायरी आहे. येणाऱ्या काळामध्ये IPOमधून पैसा कमवण्याच्या भरपूर चांगल्या संधी ह्या आपल्यासमोर येणाऱ्या आहेत. येत्या 2-3 महिन्यामध्ये पाईपलाईनमध्ये असलेले मोठे आणि चांगले IPO म्हणजे हुंदाई इंडिया मोटर्स, त्यानंतर स्विगी, त्यानंतर NTPC ग्रीन्स, वारी ग्रीन्स असे भरपूर IPO हे येणार आहेत. तर या IPOमधून पैसे कमवण्याच्या संधी तुम्ही गमवू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.